मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. मराठा लग्न नक्षत्राच्या सर्वात मोठ्या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लग्न जुळत नाहीत ही समस्या सार्वत्रिक होत असताना लग्न जुळवण्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करणे या हेतूने गेल्या 6 वर्षापासून मराठा लग्न नक्षत्र कार्य करत आहे. आणि या माध्यमातून एक आपण नवीन सदर सुरू केलेला आहे यावर्षी प्रथमच, की युट्यूबच्या माध्यमातून बायोडाटाचा परिचय देणे. कारण विवाहाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी जेवढे काही व्हिडिओ ऐकणारे असतील तर त्याच्यातले 70%, 80%, 90% लोक हे कुठं ना कुठं लग्नाच्या निमित्तानं फसलेले आहेत. कोणी अनाथ आश्रमाच्या नावानं फसलं, कोणी गरीब घरच्या मुलीच्या नावानं फसलं, कोणी कमी शिकलेल्या मुलीच्या नावानं फसलं, कोणी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून फसलं, कोणी वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून फसलं. मात्र याही व्यतिरिक्त सगळीच लोक वाईट नसतात. समाजामध्ये चांगले काम करणारी लोक ही बऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये असतात. आणि मग तोच उद्देश घेऊन वेगवेगळ्या माध्यमातून लग्न जुळवण्यासाठी काय प्रयत्न करता येतील त्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून आपण काही स्थळांचा परिचय देण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करत असतो. तेव्हा काही गोष्टींचं निवेदन हे सुरुवातीला करणं आवश्यक असतं. मराठा लग्नाक्षदा हा गेल्या 6 वर्षापासून एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे. लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो किंवा आमच्याच माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही. लग्न जुळवण्यासाठी सगळ्यांनी सामूहिकपणे, सार्वत्रिकपणे एकमेकांना मदत केली पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत. हा या मागचा उद्देश आहे. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट, कालच आम्हाला एक फोन आला होता की बाबा कोणीतरी अनाथ आश्रमाच्या नावाने तुमचा अनाथ आश्रम कुठे आहे म्हणून आम्हाला विचारणा केली. आणि ती महिला होती, म्हणजे वयस्कर महिला होती, तिच्या बोलण्यातून वाटत होतं. आणि तिचे 2,500 रुपये घेऊन कोणीतरी भामट्यानं फसवणूक केलेली आहे. तर असं गोरगरिबांना फसवू नका. आगतिक लाचार झालेले आहेत लोक, त्रस्त झालेले आहेत, कासावीस झाले आहेत. तुमच्याकडून होत असेल तर चांगलं काम करा, नाहीतर वाईट कुणाचं करू नका. गरिबाचे कष्टाचे पैसे असतात, मजुरी करून कमावलेले असतात ते पैसे, घाम गाळलेला असतो त्यांनी. आणि अशांना जर आपण अनाथ आश्रमाच्या नावाखाली किंवा इतर माध्यमातून जर फसवणूक करत असू आणि उद्या जर तुमच्या अवलादी दारुड्या निघल्या तर काय करसाल, कुठं फेडसाल पाप. तर असं कुणाला करू नका. त्या बिचारीचा 2,500 रुपये गेले. ती कासावीस करून बोलत होती की तुमच्याच माणसाने घेतले, तुमच्याच माणसाने घेतले. म्हणलं, आजी आम्ही कुणाचे पैसे घेत नाही, आमचं नाव सांगून कोणीतरी ते पैसे घेतले असतील. तर असो, याविषयी आपण सातत्यानं सांगत असतो की हे कुठेही पैसे भरू नका. जर तुमच्या ओळखीचं कोणीतरी असेल, 100-200 रुपये मागत असेल तो भाग वेगळा, किंवा एखादी ओळखीची विवाह संस्था असेल तर तिची कार्यपद्धती तुम्हाला माहित असेल, काम करण्याची पद्धती, आणि त्या माध्यमातून ते 100, 500, 1000 रुपये घेत असतील नोंदणी शुल्क म्हणून, तो भाग वेगळा. बऱ्याच आता वधूवर संस्था ह्या वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करतात. तर ते आयोजन करत असताना त्यांना साहजिकच त्या गोष्टीचा खर्च येतो. मग खर्च येत असताना ते जर नोंदणी फी म्हणून 500 रुपये, 1000 रुपये घेत असतील तर त्याला फसवणूक म्हणता येत नाही. मात्र कुणाची तरी भावनिक दिशाभूल करायची, कुणाच्या तरी अगतिकतेचा, कुणाच्या तरी लाचारीचा गैरफायदा घ्यायचा, ही गोष्ट कुठेतरी चुकीची आहे. तर असो, या गोष्टीसाठी, या प्लॅटफॉर्मसाठी तुम्ही सुद्धा आमच्याकडे बायोडाटा पाठवू शकता वैयक्तिक स्तरावर. जर तुमची परवानगी असेल की युट्यूबच्या माध्यमातून तुमचा परिचय आपण दिला पाहिजे, कारण आम्ही सामाजिक सभ्यतेचं भान जपतो. ज्या काही कम्युनिटी गाईडलाईन्स आहेत, IT ऍक्टचं जे काही गोष्टी आहेत, तर त्या गोष्टी पाळण्याचा, तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. तरीही करत असताना प्रत्येकाकडून चुका होत असतात, आमच्याकडूनही त्या होत असतील. तर त्याबद्दल आम्ही प्रत्येक व्हिडिओत दिलगिरी व्यक्त करत असतो. असो, तुम्ही सुद्धा आपला बायोडाटा आमच्याकडे पाठवू शकता. मग तुम्ही मुलगा असा किंवा मुलगी असा. जर मुलगा असाल तर बायोडाटा सोबत एक फोटो, किंवा तुम्ही तुमचा स्वतःचा 30 सेकंदापर्यंत स्वतःचा परिचय देणारा व्हिडिओ बनवून टाकला पाहिजे. जर कुणाला या गोष्टीचं बऱ्याचदा संकोच वाटतो किंवा शरम वाटते, लाज वाटते, तर अशांनी नुसता आवाज जरी दिला आमच्याकडे चेहरा न दाखवता, तरीही त्याला आम्ही प्रसिद्धी देऊ. आणि मग त्या माध्यमातून सांगता येत नाही कोणता दगड कुठं लागल, कसा लागल, ही गोष्ट सांगता येत नाही. बाकी जर कोणी बुवा महाराज सांगत असतील की हे व्रत करा, ते व्रत करा, या ठिकाणी दिवा जळा, त्या ठिकाणी कापूर लावा, असं असं हे, तर ते सगळं आम्हाला तरी ते मान्य नाही. अशातून लग्न जुळत नाहीत. 500-600 लग्न प्रयत्नांती या माध्यमातून प्लॅटफॉर्मवर 5-6 वर्षामध्ये जुळलेली आहेत. हे या गोष्टीचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे. आणि जी काही लग्न जुळवण्यासाठी 2-4 पद्धती आम्ही सांगतो, तर त्या पद्धतीचं तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत किंवा त्याचं अनुकरण केलं पाहिजेत. मग त्याच्यातून नाही जरी लग्न जुळलं तर निदान फसवणूक तरी होणार नाही. तर असो मित्रांनो, जो काही बायोडाटा आहे, तर त्या बायोडाटा 2 मुलींचा परिचय या संदर्भात देणार आहोत. त्या मुली कुठल्या आहेत, काय आहेत, आणि त्याच्यासोबत एका मुलाचा सुद्धा परिचय आम्ही देणार आहोत. तर ते त्यांचा जिल्हा कुठला, तालुका कुठला, तर त्याच्यासाठी
तुम्हाला जी काही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी काही लिंक दिलेली आहे, तर ती लिंक तुम्हाला क्लिक करावी लागेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला जे काही जॉइनचं बटन आहे, तर ते तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल किंवा याच चॅनलच्या बाजूला तुम्ही जर चॅनल हे सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही आधीच सबस्क्राईब केलं असेल, तर तुम्हाला खालीच जॉइनचं बटन दिसते, जिथं या व्हिडिओचं टायटल आहे, तर ते तुम्हाला जॉइन करावं लागेल. त्या माध्यमातून तुम्हाला जे काही आहे, तर ₹29 ₹29 म्हणजे काही लई मोठी गोष्ट नाही. आपण सहज जर कुठे भेटलो, तर चहा-पाण्यात आपले जास्त पैसे खर्च होतात आणि आणखीन जर वेगळ्या ठिकाणी बसणारे असले, तर मग तिथं किती पैसे घालतो याचं लिमिट नसतं. मात्र हे ₹29 घेण्यामागचा एक उद्देश हा, की याच्यामध्ये ठराविक लोकच येतील. कारण या गोष्टीचा आम्हाला खूप त्रास झालेला आहे याच्यापूर्वी. कारण WhatsAppवर याच्यावर त्याच्यावर आम्ही ज्यावेळेस बायोडाटे प्रसिद्ध केले, तर विनाकारण पोलिसापर्यंत प्रकरणं जातात आणि यातून जी काही पद्धत आहे किंवा त्या बायोडाटाची जी काही माहिती आहे, तर ती फक्त मेंबर लोकांसाठीच असणार आहे. ₹1 प्रति दिवस म्हणजे काही लई मोठी गोष्ट नाहीये. त्या माध्यमातून जे काही आम्ही लग्न अक्षताचं जे काही ॲप्लिकेशन चालवतो, तर ते चालवत असताना आम्हाला महिन्याला जवळपास ₹3,000-4,000 खर्च येतो. म्हणजे जो काही तुम्हाला येतो, तर त्या ओ-टी-पीचे 10 ते 12 पैसे एका ओ-टी-पीचे लागतात. म्हणजे तुम्ही जर 4 वेळेस जर तो ओ-टी-पी टाकला, तर 4 वेळेस 12×48 म्हणजे 50 पैसे खर्च होतात. तर असे जवळपास त्या एस-एम-एसचा पॅक विकत घ्यावा लागतो. मेंटेनन्स चार्जेस असतात. ह्या सगळ्या गोष्टीचा खर्च भागवावा लागतो. बाकी आम्ही शेतकरी आहोत. शेतकरी इमानदार असतात, कोणाला फसवत नाहीत. ज्यावेळेस आपण एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी जातो, तर त्या संस्थान देवस्थानमध्ये मोफत जेवणही असतं आणि त्याच संस्थांच्या मार्फत 20, 25, ₹30 देऊनही जेवण दिलं जातं. म्हणजे त्याच्यामागचा उद्देश हाच असतो, की आपण एकतर संस्थांचं फुकट खात नाही, त्यांना त्या माध्यमातून कुठलं तरी पैसे देतो. तर असो, तुम्ही हे जॉइन करा. त्या ठिकाणी तुम्हाला त्या 2 मुलींचा आणि त्या एका मुलाचा परिचय तुम्हाला पाहायला मिळेल आणि संपर्क कसा करायचा याची माहिती सुद्धा मिळणार आहे. डायरेक्ट तुम्ही संपर्क करू शकता त्या माध्यमातून. मात्र त्यासाठी तुम्हाला ते बटन जॉइन करावं लागेल. तूर्तास धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा. नसेल आवडला तर जे काही असेल तर तुमचं कॉमेंटमध्ये लिहा. तूर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.